Hello everyone. In last lecture we learned about the cultivation practices of gram crop. We have seen the different cultivation practices of gram, that is land preparation, sowing time, spacing, seed rate, sowing method, seed treatment, manuring, irrigation, etc. These are the package of practices we learned already in last lecture. Now see the remaining package of practices for growing gram crop. Gram, botanical name of gram is Cicer aurantinum, family is Leguminaceae, and it is originated from Southwest Asia. The local name of gram is Bengal gram, chickpea, gram, herbara and chana. These are the local name of gram. Then see the remaining package of practices of gram crop. In that first, that is intercultivation. Intercultivation means the tillage operations which are carried in standing crop, that is called as intercultivation. In that first intercultivation operation, that is gap filling. Gap filling is the most important intercultivation practice in the gram crop. It is done in 8 to 10 days after sowing. हे गॅप फिलिंग हे ऑपरेशन कधी करतात? 8 ते 10 दिवसांनी, सोविंग केल्यापासून 8 ते 10 दिवसांनी गॅप फिलिंग हे ऑपरेशन केलं जातं. देन सेकंड आहे थिनिंग. थिनिंग मीन्स विरळणे असं आपण म्हणतो. रिमूव्हल ऑफ एक्सेस प्लांट, दॅट इज कॉल्ड एज थिनिंग. थिनिंग कधी करतात? 2 to 3 weeks after sowing. WAS मीन्स वीक्स आफ्टर सोविंग. थिनिंग कधी करतात? 2 ते 3 आठवड्यांनी, वीक्स आफ्टर सोविंग. याच्यामध्ये जे हेल्दी सीडलिंग दिसतात, प्लांट दिसतात तेवढेच ठेवायचे आणि अनहेल्दी दिसतील ते काय करायचे? अप्रूट करायचे, उपटायचे. दॅट इज कॉल्ड एज थिनिंग. आफ्टर दॅट 1 hoeing and 1 hand weedings are given at 15 days interval. After gap filling and thinning, 1 hoeing एक कोळपणी and 1 hand weeding एक खुरपणी केली जाते 15 दिवसाच्या अंतराने. Then next practice, that is topping, and then next one is collection of malic acid. Okay, this is the intercultivation operation. Then see the what is mean by topping. Okay, what is mean बाय टॉपिंग. टॉपिंग त्याला निपिंग ऑफ असं म्हटलं जातं. याच्यावरती तुम्हाला बोर्डच्या एक्झाममध्ये शॉर्ट नोट येते 2 ते 3 मार्कला. ओके, टॉपिंग ऑफ ग्राम किंवा निफिंग ऑफ ग्राम. टॉपिंग यालाच मराठीत काय म्हणतात? शेंडा तोडणे किंवा शेंडा खुडणे, यालाच टॉपिंग किंवा निपिंग असं म्हटलं जातं. डेफिनेशन ऑफ टॉपिंग, इट इज द रिमूव्हल ऑफ द टिप्स ऑफ द यंग ब्रांचेस is called as topping or nipping in gram. Removal of the tips of young branches किंवा young plants. ज्या यंग ब्रांचेस आहेत त्याचा शेंडा खोडला जातो त्याला काय म्हटलं जातं? निपिंग किंवा टॉपिंग असं म्हटलं जातं. हे कधी करतात? इट इज डन 2 to 4 weeks आफ्टर सोविंग. लावल्यापासून 2 ते 4 आठवड्यांनी टॉपिंग किंवा निपिंग हे ऑपरेशन केलं जातं. किंवा जेव्हा प्लांटची हाईट 10 ते 15 सेंटीमीटर होते त्या स्टेजला निपिंग केलं जातं. टॉप्ड लीव्ज यूज ॲज अ व्हेजिटेबल. जे टॉपिंग करून आपण लीव्ज किंवा टिप्स किंवा शेंडा खोडलेला आहे, इट इज यूज ॲज अ व्हेजिटेबल. व्हेजिटेबल म्हणून याचा उपयोग केला जातो. किंवा ते उन्हामध्ये ड्राय करून वर्षभर आपण तो इट इज अ यूज ॲज अ व्हेजिटेबल म्हणून वापरतो. देन importance of topping or nipping. This operation is carried out by farmers to increase the branching. हे ऑपरेशन कशासाठी करायचं? टू इन्क्रीज द ब्रांचेस. ब्रांचेस वाढण्यासाठी हे ऑपरेशन केलं जातं. जर ब्रांचेस वाढल्या तर काय होईल? फ्लावर्स काय होतील? वाढतील. फ्लावर्स वाढले की इल्ड काय होईल? वाढेल. म्हणून फॉर टू इन्क्रीज द ब्रांचेस वाढण्यासाठी हे ऑपरेशन केलं जातं. टॉपिंग अँड निपिंग. ओके, शेंडा खोडणे ह्याला टॉपिंग किंवा निपिंग म्हटलं जातं. हे कधी करतात? 2 ते 4 आठवड्यांनी केलं जातं. आणि कशासाठी करतात? फॉर इन्क्रीजिंग द ब्रांचेस त्या प्लांटला ब्रांचेस वाढण्यासाठी हे ऑपरेशन केलं जातं. द नेक्स्ट, कलेक्शन ऑफ मॅलिक ॲसिड. मॅलिक ॲसिड ह्यालाच आपण मराठीमध्ये किंवा लोकली इट इज कॉल्ड ॲज आंब असं म्हटलं जातं. When gram crop is about 1 month old, the leaves secrete malic acid, locally known as ARM. जेव्हा प्लांट लावल्यापासून 1 महिना झाल्यानंतर प्लांट काय सिक्रेट करतं? आंबट असे ड्रॉप्स त्याच्यावरती सिक्रेट होतात. त्यालाच काय म्हटलं जातं? मॅलिक ॲसिड असं म्हटलं जातं. आणि त्यालाच मराठीत आंब असं म्हटलं जातं.
द मॅलिक ॲसिड डिझॉल्व्स इन द ड्यू ड्युरिंग मॉर्निंग हावर्स. जेव्हा सकाळी दवबिंदू प्लांटवरती पडतात त्याच्यामध्ये ते मॅलिक ॲसिड काय होतात, डिझॉल्व होतात. दीज ड्यू ड्रॉप्स आर कलेक्टेड. हेच ड्यू ड्रॉप्स दवबिंदू जे असतील ते काय करायचे, कलेक्ट करायचे बाय रनिंग द क्लीन मस्लिन क्लॉथ ओव्हर अ क्रॉप अँड स्क्विझिंग इट इन अ बॉटल. हे ड्यू ड्रॉप्स कलेक्ट करायचे बाय रनिंग द मस्लिन क्लॉथ. मस्लिन क्लॉथ म्हणजे जे ॲब्सॉर्ब केलं जातं, वेल्वेटचं कापड आपण म्हणतो. मस्लिन क्लॉथ मीन्स वेल्वेटचं कापड. हे काय करायचं, त्या फील्डवरून किंवा त्या प्लांटवरून काय करायचं, ते मस्लिन क्लॉथ काय करायचं, फिरवायचं, जेणेकरून ते ड्यू ड्रॉप्स काय होतील, ॲब्सॉर्ब होतील त्या क्लॉथमध्ये. ते क्लॉथ काय करायचं, पिळायचं, स्क्वीज करायचं बॉटलमध्ये ते मॅलिक ॲसिड कलेक्ट होण्यासाठी. ओके. अबाउट 5 to 7 लिटर मॅलिक ॲसिड इज कलेक्टेड फ्रॉम 1 हेक्टर एरिया. एका हेक्टर एरियामधून एका वेळेस 5 ते 7 लिटर आपल्याला मॅलिक ॲसिड काय होतं, मिळतं. आता ते मॅलिक ॲसिड का कलेक्ट करायचं, काय त्याचा उपयोग आहे. द मॅलिक ॲसिड इज बिलिव्ड टू हॅव मेडिसिनल व्हॅल्यू अगेन्स्ट स्टोमच. हे कशासाठी मॅलिक ॲसिडचा उपयोग काय आहे. मॅलिक ॲसिड काय करतं, जी पोटदुखी आहे, पोटाचे आजार आहेत ते कंट्रोल होण्यासाठी मॅलिक ॲसिडचा वापर केला जातो. ओके. इट इज द कलेक्शन ऑफ मॅलिक ॲसिड. मॅलिक ॲसिड कलेक्ट करण्याची प्रोसिजर ही आहे. कशासाठी मॅलिक ॲसिड वापरतात, पोटदुखी किंवा जे पोटाचे आजार आहेत ते कंट्रोल होण्यासाठी मॅलिक ॲसिड वापरतात. ओके. टॉपिंग ऑर निपिंग अँड कलेक्शन ऑफ मॅलिक ॲसिड या दोन्हीवरती शॉर्ट नोट येऊ शकते 2 किंवा 3 मार्क्सला. ओके. दिस द ड्यू ड्रॉप्स. दिस द ग्राम प्लांट. हे काय आहे, ग्राम प्लांट आहे. याच्यावरती ड्यू ड्रॉप पडलेले आहेत आणि मॅलिक ॲसिड ह्याच्यामध्ये काय झाले, डिझॉल्व झाले आहेत. ओके. दिस इज द मॅलिक ॲसिड इज कॉल्ड एज आर्म. ओके. देन सी द हार्वेस्टिंग अँड यील्ड ऑफ ग्राम क्रॉप. दिस क्रॉप matures in about 3.5 to 4 months after sowing. सोविंगपासून 3 to 4 मंथमध्ये हे प्लांट मॅच्युरिटी स्टेजला किंवा हार्वेस्टिंगला येतं. ॲट मॅच्युरिटी स्टेज लिव्ज टर्न येलो अँड प्लांट्स ड्राय. हे प्लांट जेव्हा हार्वेस्टिंग स्टेजला येते तेव्हा मॅच्युरिटी सायन्स काय दिसतात, लिव्ज काय होतात, येलो होतात आणि ड्रॉपडाऊन होतात, गळून पडतात आणि पूर्ण प्लांट, होल प्लांट आर ड्राय. पूर्ण प्लांट काय होतं, ड्राय होतं. हार्वेस्टिंग इज डन बाय कटिंग द प्लांट क्लोज टू द ग्राउंड लेवल विथ द हेल्प ऑफ सिकल. हार्वेस्टिंग कसं केलं जातं, विथ द हेल्प ऑफ सिकल द प्लांट्स आर कट क्लोज टू द ग्राउंड लेवल. आफ्टर दॅट दे आर ड्रायड फॉर 1 week under the sun. After harvesting, the plants are dried in a sun for 1 week or for 4 to 5 days to remove the excess moisture from the plant. Okay. After that, threshing is done with the help of bullock pair or by threshing machine. Threshing is done with the help of bullocks or in the threshing machine मध्ये threshing केलं जातं. And after the threshing, winnowing is done. Okay. If threshed under the bullock feeds, winnowing is done to clean the seeds from the chaff. त्या सीडमधून चाफ, भुसा सेपरेट होण्यासाठी विनोइंग केलं जातं. दिस द हार्वेस्टिंग प्रोसिजर अँड यील्ड, उत्पन्न फ्रॉम द रेनफेड क्रॉप. रेनफेड क्रॉप, ॲव्हरेज यील्ड ऑफ रेनफेड ग्राम क्रॉप इज 5 to 6 क्विंटल पर हेक्टर and the average yield of irrigated gram crop is 10 to 12 क्विंटल पर हेक्टर. हे क्रॉप आपण रेनफेड किंवा इरिगेटेड पद्धतीमध्ये घेतो. जर आपण रेनफेड क्रॉप म्हणून हे जर लावलं तर याच्यापासून आपल्याला 5 ते 6 क्विंटल पर हेक्टर एवढं उत्पन्न मिळतं आणि इरिगेटेड क्रॉपपासून 10 ते 12 क्विंटल पर हेक्टर एवढं काय होतं, उत्पन्न मिळतं. द प्रपोर्शन ऑफ ग्रेन टू चाफ इज the ratio of grain to chaff is 1:1.2. means 1 किलो ग्रेन्स आपल्याला मिळत असतील तर त्याच्यापासून आपल्याला 1 किलो 200 ग्रॅम एवढा काय होतो, चाफ, भुसा मिळतो. दिस इज द ग्रेन टू चाफ रेशो 1:1.2. ओके. दिस इज द ॲव्हरेज यील्ड ऑफ ग्राम क्रॉप पर हेक्टर. Then next point, important pest and diseases of
gram crop. First is the important pests of gram. In that there is two most important pests of the gram. First one is gram pod borer and second one is gram caterpillar. ग्राम पॉड बोरर यालाच घाटे आळी असं म्हटलं जातं आणि ग्राम कॅटरपिलर यालाच अळी असं म्हटलं जातं. फर्स्ट इज द ग्राम पॉड बोरर. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पेस्ट ऑफ ग्राम क्रॉप अँड दिस पेस्ट मोस्टली ऑब्झर्व इन पल्सेस क्रॉप. पल्स जे क्रॉप आहेत त्यांच्यावरती हे पेस्ट मोस्टली ऑब्झर्व होते. आपण क्रॉप सायन्स पेपर फर्स्टमध्ये ग्रीन ग्राम आणि ब्लॅक ग्राम हे क्रॉप्स बघितले, याच्यामध्ये ही पेस्ट बघितलेली आहे ग्राम पॉड बोरर. ओके, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पेस्ट of gram crop and this pest mostly observed in all the pulses crop. Okay, see the nature of damage of this pest. Initially the larva bores into the buds and flowers. A result is shedding of flowers. सुरुवातीला काय होतं, लार्वा काय करते, लार्वा म्हणजे अळी. अळी काय करते, बोर्स इंटू द बर्ड्स किंवा फ्लावर्स. बर्ड्स किंवा फ्लावरला होल पाडून त्याच्यामध्ये एंट्री करते आणि त्याच्यामुळे काय होतं, शेडिंग ऑफ फ्लावर्स. फ्लावर्स काय होतात, गळून पडतात. विथ द फॉर्मेशन ऑफ पॉड्स इट बोर्स इंटू देम अँड इट द डेव्हलपिंग सीड्स. आणि त्याच्यानंतर काय होतं, जेव्हा पॉड्स घाटे भरतात किंवा घाटे लागतात त्या स्टेजला काय करतात, ते त्या घाट्यांना होल पाडतात अँड फीड द डेव्हलपिंग ग्रेन. आणि होल पाडल्यानंतर जो डेव्हलप झालेला ग्रेन आहे ते काय करतात, खातात. द लार्वा थ्रस्ट इट हेड इनसाइड द पॉट्स अँड कीप द रेस्ट बॉडी आउटसाइड. आणि ह्यांचं एक लक्षण आहे, सिम्पटम्स आहेत. हे कशा पद्धतीने अटॅक करतात, त्यांचा हाफ पोर्शन, त्या अळीचा हाफ पोर्शन हा त्या पॉड्समध्ये असतो आणि राहिलेला पोर्शन हा पॉड्सच्या बाहेर असतो. हाफ पोर्शन इनसाइड द पॉड्स आणि हाफ पोर्शन आउटसाइड द पॉड. ओके, लार्ज साइज्ड होल्स आर फाउंड ऑन डॅमेज्ड पॉड्स. आणि ज्या डॅमेज पॉड्स आहेत त्याच्यावरती मोठे असे होल्स काय होतात, आपल्याला आढळतात किंवा दिसतात. ओके, दिस द कॅटरपिलर. ही कॅटरपिलर आहे, ग्राम पॉड बोरर. ही घाटी आळी आहे. ही घाटी आळी कशावर अटॅक करते, बर्ड्स किंवा फ्लावर्सवरती अटॅक केले. त्यांच्यावर अटॅक केल्यानंतर ते काय करतात, पॉड्सवरती अटॅक करतात. पॉड्सवरती अटॅक केल्यानंतर त्यांचा हाफ पोर्शन हा बाहेर असतो आणि हाफ पोर्शन हा त्या पॉड्समध्ये असतो आणि आतला जो डेव्हलपिंग ग्रेन आहे ते काय करतात, खाऊन टाकतात. ओके, दिस इज द नेचर ऑफ डॅमेज. देन कंट्रोल मेजर ऑफ दिस पेस्ट. This pest is effectively controlled by integrated pest management. Integrated pest management means एकात्मिक कीड नियंत्रण असं आपण म्हणतो. याच्यामध्ये सगळ्या मेथड्स, फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल अँड मेकॅनिकल मेथड, ह्या ज्या मेथड आहे पेस्ट कंट्रोलच्या त्या काय केल्या जातात, वापरले जातात फॉर कंट्रोलिंग द पेस्ट. दॅट इज कॉल्ड एज इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट. एकात्मिक कीड नियंत्रण असं आपण म्हणतो. याच्यामध्ये फर्स्ट डीप प्लाविंग आफ्टर द हार्वेस्ट ऑफ खरीप क्रॉप टू एक्सप्रेस द प्युपा. जे काही खरीप क्रॉप जे लावलेलं आहे ते हार्वेस्ट झाल्यानंतर काय करायचे, डीप प्लाविंग करायचे, खोल नांगरट करायचे, जेणेकरून त्या अळीचे प्युपा, अंडी किंवा एग्ज काय होतील, सनला एक्सपोज होतील आणि ते काय होतील, मरतील. ओके, आफ्टर दॅट हँड पिकिंग अँड किलिंग ऑफ लार्वा. जिथं हे अळी आढळून येईल ती काय करायची, कलेक्ट करायची आणि किल करायची ती लार्वा. देन स्प्रेइंग ऑफ NPV. NPV इज न्यूक्लिअर पॉलिहायड्रोसिस व्हायरस. यालाच NPV असं म्हटलं जातं. @250 LE. LE मीन्स लार्वल इक्विवॅलंट पर हेक्टर विथ द ॲड्ज्युअन्स लाईक 0.5% जॅगरी और 0.1% टिनॉलफॉल. ओके, दिस इज द स्प्रेइंग ऑफ व्हायरस पॅथोजन लाईक NPV न्यूक्लिअर पॉलिहायड्रोसिस व्हायरस किंवा स्प्रेइंग ऑफ NSK. NSK मीन्स नीम सीड कर्नेल एक्स्ट्रॅक्ट. त्याला निंबोळी अर्क असं म्हटलं जातं, नीम सीड कर्नेल एक्स्ट्रॅक्ट. स्प्रेइंग ऑफ 5% NSK एक्स्ट्रॅक्ट विथ 1% सोप सोल्युशन. 5% NSK काय करायचं, स्प्रे करायचं फॉर कंट्रोलिंग दिस पेस्ट. और यूज फेरोमोन और लाइट ट्रॅप्स टू कंट्रोल पेस्ट टू मिनिमाइज द पेस्ट पॉप्युलेशन. ओके,
काय करायचे, फेरोमेन किंवा लाईट ट्रॅप्स, ट्रॅप्स म्हणजे सापळा असं आपण म्हणतो, फेरोमोन म्हणजे कामगंध सापळा आणि लाईट ट्रॅप म्हणजे प्रकाश सापळा. ओके, हे सापळे वापरून काय करत जायचं, पेस्टचं पॉप्युलेशन हे काय होतं, कमी होतं. ओके, दिस इज द कंट्रोल मेजर ऑफ दिस पेस्ट. ग्राम पॉड बोरर, नेचर ऑफ डॅमेज अँड कंट्रोल मेजर ऑफ ग्राम पॉड बोरर. ओके, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पेस्ट ऑफ ग्राम क्रॉप. अँड सेकंड वन इज ग्राम कॅटरपिलर, त्यालाच काय म्हणतो आपण, अळी असं म्हणतो. ती काय करते, द कॅटरपिलर इनिशियली फीड ऑन दी लिव्ज अँड लेटर ऑन बर्ड्स, फ्लावर्स अँड पॉड्स. ते सुरुवातीला लिव्ज खाते, नंतर पॉड्स, बर्ड्स, फ्लावर्स ह्याच्यावरती अटॅक करते. द लार्वा ईट अवे द होल पॉड. ओके, दिस इज द नेचर ऑफ डॅमेज ऑफ gram caterpillar. And control measure, dusting of 10% carbonyl at the rate of 15 kg per hectare. Okay, then next is the important diseases of gram crop. In that there are two important diseases mostly observed on gram crop. First one is wilt and second one is blight. Okay, wilt, this disease in Marathi it is called as मर रोग असं म्हटलं जातं. हा पण डिसीज मोस्टली सर्व जे पल्सेस क्रॉप आहे त्याच्यामध्ये हा डिसीज येतो, विल्ट डिसीज. हा डिसीज काय येतो, ज्या शेतामध्ये पाणी साठून राहतं अशा शेतामध्ये, अशा फील्डमध्ये हा डिसीज मोस्टली ऑब्झर्व होतो. ओके, सिम्टम्स, सी द सिम्टम्स ऑफ विल्ट डिसीज. सडन ड्रॉपिंग ऑफ लीव्स इज ऑब्झर्वड अँड लेटर द प्लांट विदर अँड डाय. त्या प्लांटमध्ये कसे लक्षण दिसतात, सुरुवातीला ड्रॉपिंग ऑफ लिव्ज काय होतात, गळतात आणि नंतर काय होतं, ते होल प्लांट काय होतं, विदर होतं, ड्राय होतं आणि डाय होतं. द प्लांट अप्रूव्ड इझिली अँड ब्लॅक इंटरनल डिस्कलरेशन इज ऑब्झर्वड. आणि अशा प्लांटवरती अटॅक झालेले ते प्लांट काय होतं, इझिली अप्रूव्ड होतं, लगेच उपटतं येतं आणि त्याच्यामध्ये ब्लॅक इंटरनल डिस्कलरेशन इज ऑब्झर्वड ऑन दिस प्लांट. इन अर्ली स्टेज सीडलिंग कोलॅप्स. आणि जर हा अर्ली स्टेजला जर डिसीज आलेला असेल तर सीडलिंग काय होतात, कोलॅप्स होतात, पडलेली किंवा झुकलेली दिसतात. कंट्रोल मेजर, अप्रूव्ह द इन्फेक्टेड प्लांट अँड डिस्ट्रॉय. ज्या प्लांटवरती असा आपल्याला सिम्टम दिसतील ते प्लांट्स काय करायचे, अप्रूव्ह करायचे आणि डिस्ट्रॉय करायचे. फॉलो क्रॉप रोटेशन विथ सिरियल्स. ड्यू टू द क्रॉप रोटेशन दिस disease is controlled. Crop rotation with cereals, you have to cultivate the cereal crops after cultivation of gram. Grow disease resistant varieties, grow the wilt disease resistant varieties of gram like Fule G12. Okay, this is the disease resistant variety of gram. Then blight disease, symptoms on the leaves, water soaked brown color spots are found. प्लांटच्या लिव्जवरती वॉटर सोक्ड पाण्यासारखे किंवा ब्राऊन कलरचे स्पॉट्स आपल्याला दिसतात. इन सिव्हिअर अटॅक्स द स्पॉट्स आर ऑल्सो फाउंड ऑन स्टेम अँड पॉड्स. जर जास्त अटॅक झालेला असेल तर आपल्याला ते पॉट्स स्टेमवरती आणि पॉड्सवरती दिसून येतात. कंट्रोल मेजर, यूज डिसीज फ्री सीड्स वापरायचे फॉर सोईंग पर्पज किंवा seed treatment with 1% organomercurial treatment. This is the fungicide like Thyram at the rate of 5 gram per kg of seeds. Before the sowing of seeds are treated with Thyram at the rate of 3 to 5 gram per kg of seed for controlling this disease. This is the important diseases of gram, that is wilt and blight. Okay, this is the symptoms of wilt disease. Okay, thank you.